बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाची साडेसाठी सुटताना काही दिसत नाहीये। मालिका गाशा गुंडाळणार असून निदान शेवटतरी धड करा असे प्रेक्षक म्हणत आहेत। सध्या अंतिम टप्पा चालू आहे। घरात नुकताच फॅमिली वीक टास्क पार पडला। या टास्कनंतर संपूर्ण घराचं वातावरण काहीसं भावूक झालं होतं। यानंतर सगळेजण भाऊच्या धक्क्याची आतुरतेने वाट पाहत होते, पण रितेश देशमुख यावेळी आला नाही आणि पुन्हा तेच कारण शूटिंगसाठी परदेशात असल्याचं। रितेश भाऊंनी तर बिग बॉसला धक्क्याला लावलंय जणू। या आठवड्यात सुद्धा भाऊचा धक्का होणार नाही असं स्वतः बिग बॉसने जाहीर केलं। मालिका संपताना ही वेळ बिग बॉसवर यावी हे फार वाईट आहे। एकतर मालिका लवकर संपते आणि त्यात अँकरच गायब। हा सीझन सुरुवातीला जेवढा चालला तेवढाच आता खोलात जातोय। भाऊचा धक्का या आठवड्यात नसल्यामुळे त्याच्याऐवजी घरात शरद उपाध्ये, अनिल थत्ते, राखी सावंत, अभिजित बिचुकले या विशेष पाहुण्यांनी एंट्री घेतली होती। हा म्हणजे फुकाचा आटापिटा। थोडीशी इज्जत वाचवायला केलेला प्रयत्न। अजून धक्के थांबले नाही। आता एक नवा ट्विस्ट। बिग बॉसची वेळ थेट बदलण्यात आली आहे। गेले 2 महिने बिग बॉसने महाराष्ट्रासह देशभरातील लोकांचं भरभरून मनोरंजन केलं। मात्र शेवटच्या आठवड्यात या शोच्या प्रसारणाची वेळ बदलण्यात आली। कलर्स मराठी वाहिनीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ही मालिका घटस्थापनेच्या मुहूर्तावर सुरू होणार आहे। या मालिकेमुळे बिग बॉसवर संक्रांत कोसळणार आहे। 3 ऑक्टोबरपासून दररोज रात्री 9 वाजता ही मालिका कलर्स मराठीवर प्रसारित केली जाणार आहे। म्हणजे सेम बिग बॉसचा स्लॉट आई तुळजाभवानीची गाथाला देण्यात आला आहे। अखेर कलर्स मराठी वाहिनीकडून याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। जाता जाता बिग बॉसला त्याच्या हक्काचा टाइम स्लॉटही मिळणार नाहीये। येत्या 6 ऑक्टोबरला शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे। त्यामुळे शेवटच्या फक्त 3 दिवसांसाठी बिग बॉस मराठीची वेळ बदलण्यात आली आहे। शो 3 ते 5 ऑक्टोबर या दरम्यान रात्री 9:30 वाजता प्रसारित केला जाणार आहे।